जय गुरुदेव. समाधानी सदा शांत, सदा संतुष्ट सदोदित, नाही हळहळ पूर्ण भरीत, ती ज्ञान काया बोलीजे. संत शिरोमणी शिवयोगी समाधी राजे मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातील 6व्या अध्यायामध्ये ज्ञानकाया आणि प्रकृतिकाया ही सांगत आहेत. शिष्य ज्यावेळेस सद्गुरुनाथाला शरण जातो, इष्टलिंग दीक्षेने त्याचं आचरण शुद्ध होतं, मंत्र दीक्षेने त्याचं अंतरंग शुद्ध होतं. अशा अंतर्बाह्य शुद्ध शिष्याला सद्गुरुनाथ आत्मस्वरूपाचा बोध करतात, वेदा दीक्षा देतात, आपलं दिव्य ज्ञान त्याला प्रदान करतात. आणि अशा शिष्याची ज्ञान काया, त्याचं आचरण कसं असतं हे माऊली या ओवीतून सांगत आहेत. माऊली म्हणतात, समाधानी सदा शांत. तो कसा असतो? समाधानी असतो, सदैव शांत असतो, सदा संतुष्ट सदोदित. जागृती स्वप्न सुषुप्ती तिन्ही काळामध्ये त्याला कसलीही हाव नसते. तो पूर्ण तृप्त असतो, नाही हळहळ पूर्ण भरीत. त्याला कोणत्याही गोष्टीची हळहळ नसते. हे केलो असतो तर बरं झालं असतं, ही गुंतवणूक केली असती तर आज फायदा झाला असता, चुकलंच माझं, अशी हळहळ त्याच्याकडे नसते. असे जे महापुरुष आहेत, जे सदैव समाधानी असतात, अगाध शांतीनं ओतप्रोत भरलेले असतात, सदैव संतुष्ट असतात आणि आनंद भरीत असतात, ते महापुरुषाचं देह म्हणजे ज्ञान काया आहे, असं माऊली या ओवीतून सांगतात. हा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आता या ओवीचं थोडं आपण आध्यात्मिक चिंतन करू. प्रथम समाधान हा शब्द काय सांगतो हे आपण थोडा विचार करू. आपले मन, सामान्य माणसाचे मन बाहेरील परिस्थितीनुसार आंदोलित होते, हेलकावे खाते. आपल्या मनासारखं घडलं की आपल्याला सुख वाटतं आणि मनाविरुद्ध घडलं की दुःख वाटतं. पण समाधान ही प्रक्रिया वेगळी आहे. सुख दुःख हे मनाशी जोडलेला आहे आणि समाधान हा शब्द आत्मस्वरूपाशी जोडलेला आहे. आपली बुद्धी सद्गुरुनाथाच्या कृपेनं निर्मळ होते, शुद्ध होते आणि तर्क करायचं सोडून देते. डोळे शिवरूप पाहू लागतात. सद्गुरुनाथानं सांगितलं, तू शिवरूप आहेस आणि विश्वही शिवरूप आहेस. आणि निर्मळ बुद्धीचा शिष्य स्वीकारतो. डोळ्यानं पाहताना भगवंताचं रूपच पाहतो. त्यावेळेस ही निर्मळ झालेली बुद्धी तर्क करत नाही. तू वेगळा, हे समोरचा माणूस वेगळा, तो शिव कसा असेल, अशी ती बुद्धी तर्क करत नाही, कारण ती निर्मळ बुद्धी झालेली असते. कानानं जो शब्द ऐकतो तो शिवरूपच असतो. तिथं बुद्धी तर्क करत नाही. माणूस शिवीगाळ करते तुला आणि तू भगवंताची वाणी कसं समजतोस, असं बुद्धी तर्क करत नाही. जो जो शब्द ऐकू कानी, तुझे नामची शूळ पाणी, असा संताचा भाव असतो, साधूचा भाव असतो, ज्ञानकायातल्या महापुरुषाचा भाव असतो. आणि ज्यावेळेस ही बुद्धी बाह्य विषयातून निवृत्त होते आणि आत्मविषयामध्ये, आत्मस्वरूपामध्ये लीन होते, त्यावेळेस ती तर्क करायचं सोडून देते
आणि इंद्रियाचा व्यवहार शिवरूप होतो आणि असा शिवमय व्यवहार ज्याला प्राप्त होतो त्याला समाधान लाभले असं म्हणतात. समाधान म्हणजे आहे त्यात सुख मानणे नव्हे, तर आहे तसं स्वीकारणे. अन्न आच्छादन सुख दुःखाधिक, प्रारब्धेची लभ्येची वा. तया भुकेची या तोंडा, मिळो कोंडा अथवा मांडा. सदा संतुष्ट तो योगी, सुख दुःख न धरी अंगी. कधी मिष्टान्न मिळेल, कधी चटणी भाकरी मिळेल, जशी परिस्थिती आली तसं स्वीकारतो. भगवंताची इच्छा आहे, हा दिलेला समोर आलेला भगवंताचा प्रसाद आहे, या भावनेनं त्याचं जीवन असतं. अध्यात्म आपल्याला सांगतं की समाधान म्हणजे इच्छेला मारणे नव्हे, तर इच्छेचा उगमच नष्ट होणे. तिथं इच्छा उत्पन्नच होत नाही. तूची करता करविता, देवा अवघी तुझी सत्ता. आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्र दोरी तुझे हाती. जैसे नाचविशी देवा, तैसे नाचू सदा शिवा. तिथं इच्छाच उत्पन्न होत नाही. एखादी वस्तू मिळाल्यावर, एखादी व्यक्ती मिळाल्यावर होणारा आनंद तात्पुरता आहे, पण आध्यात्मिक समाधान कोणतीही वस्तू नसताना, व्यक्ती नसताना, केवळ गुरुच्या बोधात मी शिवस्वरूप आहे, मी सर्व कर्ता आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, मी पूर्ण तृप्त आहे, मी नित्य आहे, मी सर्व व्यापक आहे, मी शुद्ध चैतन्य स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे. अशा भावामध्ये कोणतीही व्यक्ती, वस्तू, धन संपत्ती नसतानाही केवळ स्वच्या अस्तित्वामुळे होणारा आनंद म्हणजे समाधान. जे समोर आहे ते ईश्वरी इच्छा मानून त्याचा स्वीकार करणे म्हणजे समाधान. जोपर्यंत मी वेगळा आणि जग वेगळं असं द्वैत मनात असते, तोपर्यंत तुलना आली. हा कनिष्ठ, हा वरिष्ठ, हा गरीब, हा श्रीमंत, हा साधू, हा चोर, हा शत्रू, हा मित्र, असा द्वंद्व जोपर्यंत साधकाच्या मनात असते तोपर्यंत त्याचं समाधान लोपतं आणि तो द्वंद्वातीतम होतो, सर्व द्वंद्वाच्या पलीकड जातो. गुरुबोधानं, गुरु महाराजानं मला सांगितलेलं आहे, तू शिवरूप आहेस आणि प्रत्येक देहामध्ये वसलेलं चैतन्य तूच आहेस. या गुरुच्या बोधावर विश्वास ठेवून सर्व अंतर्यामी जो स्वतःला पाहतो त्याला समाधानाची प्राप्ती होते. आध्यात्मिक समाधानामध्ये साधकाला सर्वत्र एकाच चैतन्याचा अनुभव येतो. सर्व काही, सर्व शरीरे हे माझेच आहेत आणि सर्व शरीरामध्ये राहणारा मीच आहे, असा भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा काही मिळवायची अपेक्षा राहत नाही, हाव राहत नाही. अंतरीचा पूर्ण भरीत भाव. उपनिषदाच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर पूर्णत्व. ज्याप्रमाणे सागरामध्ये कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी सागर आपली मर्यादा सोडत नाही आणि नद्या येऊन नाही मिळाल्या, कधी दुष्काळ पडला तर सागर कोरडा पडत नाही. तशीच अवस्था सद्गुरूची कृपा प्राप्त झालेल्या शिष्याला स्वानंद साम्राज्यात तल्लीन असलेल्या साधकाला प्राप्त होते. ती अवस्था म्हणजे समाधानाची असते. तो स्वतःमध्ये इतका पूर्ण असतो की बाह्य जग त्याला काहीही जास्तीचे देऊ शकत नाही. असं माऊली समाधान सांगतात.
आणि पुढं म्हणतात समाधान सदा शांत. तो कसा असतो? समाधानी असतो, सदा शांत असतो. आपण गुरु माऊली जवळ, अप्पाजवळ मठात जातो त्यावेळेस अगाध शांतीचा अनुभव येतो. कारण ते आपल्या आत्मस्वरूपात, शांत स्वरूपात विराजमान होऊन बसलेले असतात. तिथल्या वातावरणात शांती पसरलेली असते, शांतीची प्रभा पसरलेली असते आणि अगाध शांतीचा आपल्याला अनुभव येतो. सदा शांत याचा अर्थ त्याच्या चित्तातील, साधकाच्या चित्तातील सर्व वृत्तीचा लय झालेला असतो. ज्यावेळेस वृत्ती संकल्प विकल्प करते त्यावेळेस तिला मन म्हणतात. ज्यावेळेस वृत्ती निर्णय देते त्यावेळेस तीच बुद्धी होते. ज्यावेळेस वृत्ती देह आत्मभावात येते आणि मी म्हणू लागते ती वृत्ती अहंकार होते. अशा सर्व वृत्ती गुरुचरणी लीन झालेल्या असतात. अशा शिष्याच्या अंतकरणातील सर्व अशांती निघून गेलेली असते आणि त्याला परम शांतीची प्राप्ती झालेली असते. योगशास्त्रामध्ये सांगतात योग चित्त वृत्ती निरोधा. जेव्हा बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर होते तेव्हा बाहेर कितीही कोलाहल असला तरी अंतर्यामी एक विलक्षण मौन असते. हे मौन म्हणजे खरी शांतता. आपण मौन धरतो पण मनाचं मौन होत नाही. आपण कागदावर काहीतरी लिहितो, काहीतरी मागतो, काहीतरी करतो, पण संत महापुरुष त्यांचं मन संकल्प विकल्प करत नाही, बुद्धी निर्णय करत नाही, अहंकार मी करत नाही. मन बुद्धी अहंकार अंतकरण मौन झालेलं असतं. त्यावेळेस जी स्थिती असते ती खरी शांती असते. आणि असं शांत कोण राहू शकतं? ज्याचा मीपणा निघून गेलेला आहे, ज्याचा मीपणा गुरुचरणी समर्पित आहे, तोच सदा शांत राहू शकतो. पुढं म्हणतात माऊली सदा संतुष्ट सदोदित. सदोदित म्हणजे काळाच्या पलीकडे गेलेली अवस्था. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थामध्ये जो एकसारखं तृप्त असतो. आम्हाला जागीपणी तर हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. जेवताना आम्ही शिवाय नमा म्हणून प्रसाद घ्या म्हणतात गुरु माऊली आणि आमच्या हातानं घास मोडतो, तोंडात घालतो आणि मन आमचं हे प्लॉट घेतलं तर बरं होईल, ते जमीन घेतलं तर बरं होईल, त्याच्याकडून पैसे काढलं तर बरं होईल, ह्या कामात पैसे उरवलं तर बरं होईल, असं सदैव अशांत मन असतं. पण संत महापुरुष जागृतीतही आपल्या पूर्ण स्वरूपात असतात, स्वप्नातही पूर्णानंद स्वरूपात असतात आणि सुषुप्तीत तर जीव शिवलीनच असतो. या तिन्ही अवस्थामध्ये जे तृप्त असतात तेच खरे सदोदित संतुष्ट आहेत. माणसाला काहीतरी मिळवण्याची ओढ असते, कारण त्याला स्वतःमध्ये अपूर्णता वाटते. मी अपूर्ण आहे, ही वस्तू मिळाली तर मी पूर्ण होईल. पण जो सद्गुरूच्या बोधानं, सद्गुरूनं बोध केला, तू पूर्ण तृप्त आहेस, तुला काही मिळवायची गरज नाही, कारण विश्वरूपानं नटलेला परमात्मा तूच आहेस. तू आणि विश्व वेगळं नाही, मग तू मिळवणार काय? या बोधामध्ये स्थिर झालेला साधक पूर्ण तृप्त असतो आणि त्याला सत्याचा साक्षात्कार झालेला असतो. मीही शिव आहे आणि विश्वही शिव आहे असा भाव झाल्यानंतर त्याच्या सर्व इच्छा संपतात आणि इच्छा जिथं संपतात तिथंच संतोष होतो, संतुष्टी होते, पूर्ण तृप्ती होते.
पुढं माऊली म्हणतात, नाही हळहळ पूर्ण भरीत. हळहळ म्हणजे द्वेताचं दुःख. जोपर्यंत माणसाला वाटतं मी वेगळा आणि जग वेगळे, तोपर्यंत त्याला काहीतरी गमावण्याची भीती असते. आपला प्लॉट आहे लातूरला, उदगीरला, पुण्याला, मुंबईला. आपण नाही गेलो तर कोणतर कब्जा करील. ह्या बँकेत पैसे ठेवले तर ती बँक बुडाली तर. पण जो विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. जो विश्वाची सर्व जमीन माझीच आहे, विश्वातले सर्व देहात वसलेलं चैतन्य मीच आहे, जगातल्या सर्वात श्रीमंत शरीरात वसलेलं चैतन्य मी आहे, गरीबातल्या गरीब देहात वसलेलं चैतन्य मीच आहे, नाना वर्ण नाना व्यक्ती विश्व प्रपंच रूपानं नटलेला परमात्मा मीच आहे. अशी जाणीव ज्याची व्यापक झालेली असते त्याला काही गमावण्याची भीती किंवा खंत नसते. ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं ते विश्वरूप झालेले असतात. त्यांच्याकडं गमावण्यासाठी काहीच उरलेलं नसतं. म्हणून त्यांच्याकडं हळहळ नसते. ते पूर्ण आत्मस्वरूपात तल्लीन असतात. पूर्ण भरीत हा शब्द पूर्ण मदाह पूर्ण मिदम या मंत्राशी साधर्म्य साधणारा आहे. ज्याला हे उमजले आहे मी चैतन्य स्वरूप आहे, मी पूर्ण स्वरूप आहे, माझ्या आत्मशक्तीच्या विकासानं मी विश्व झालेलं आहे, मीही पूर्ण आहे, विश्वही पूर्ण आहे आणि अपूर्णता त्याच्या ठिकाणी राहतच नाही. त्याच्या आयुष्यातील उणीव कायमची संपते. जे ते उणीव नाही ते हळहळ किंवा दुःख निर्माण होण्यास जागाच उरत नाही. तो आनंदाने काठोकाठ ओतप्रोत भरलेला असतो. येथे ज्ञानकाया, ती ज्ञानकाया बोली जे ज्ञानकाया म्हणजे भौतिक शरीर नाही तर ते ज्ञानाचं मूर्तिमंत रूप. मन्मथ माऊलीने जे सांगितलं ते आमच्या परमपूज्य आप्पांनी जीवनात जगून आम्हाला दाखवलं. आप्पाकडे बघितलं तर आप्पा सदैव समाधानी, पूर्ण समाधानावस्थेत. आम्ही कितीही अशांती घेऊन त्या चरणावर मस्तक ठेवलं तर आम्हाला समाधानाची प्राप्ती होते. कारण ते समाधानातच असतात. आम्हाला त्यांच्या चरणी गेल्यावर शांती लाभते कारण ते शांत स्वरूपात स्थिर असतात. आम्हाला त्यांच्या चरणावर गेल्यावर संतोष मिळतो कारण ते सदैव संतुष्ट असतात. आणि आम्हाला त्यांच्या चरणावर गेल्यावर आमच्याकडं सर्व काही आहे. आप्पाचं दर्शन झालं, माझ्या एवढा भाग्यवान कोणी नाही वाटतो. म्हणून त्यांच्याकडं हळहळ नाही, ते पूर्ण भरीत असतात. ज्ञानकायेचं स्वरूप आपण आपल्या गुरु माऊलीच्या रूपानं पाहिलेलं आहे. आपणही त्या माऊलीच्या चरणी समर्पित होऊन ती माऊलीची कृपा संपादन करून आपलं जीवन कृतार्थ केलं पाहिजे. ओम शांती शांती शांती.